बीडसुद्धा हा मराठवाड्यातच आहे आणि जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हे सुद्धा मराठवाड्याचा भाग आहे। परंतु हा अन्याय फक्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनाच, जुन्या राजकारण्यांनी पश्चिम महाराष्ट्र सुधारला आणि आताच्या राजकारणी हे विदर्भ सुधारून घेते। भराडला जात हा मराठवाडाच आहे की मराठवाड्याचे नेते काय करते? मग शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यायचीच नव्हती तर पालकमंत्री पद घ्यायला नव्हतं पाहिजे। आज आमच्या या आंदोलनाचा 44वा दिवस। 44 दिवसापासून आम्ही या देवमूर्ती येथे सर्व शेतकरी हे एका जीवानं या महामार्गामध्ये होणाऱ्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतच्या रास्त मागण्यासाठी आणि जे काही कमी मूल्यांकन काढलं होतं त्या मूल्यांकनासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। म्हणजे जवळपास यावेळेस 45 दिवस आणि आधीचे जवळपास 8 दिवस 15 दिवस त्यावेळेस तर आत्मदहन आंदोलन या ठिकाणी केलं होतं राठी साहेबांनी। आणि आत्मदहन करण्याच्या ज्यावेळेस इशारा दिला होता तर त्यावेळेस स्वतः पंकजा मुंडेताई या त्यांना फोनवरून बोलल्या होत्या आणि अर्जुन भाऊंना पण बोलल्या होत्या की हे आंदोलन सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि योग्य मावेदा त्या ठिकाणी आम्ही देऊ। परंतु जवळपास 4 महिने झाले त्याच्यामध्ये कोणताही तोडगा शासनाने काढला नाही आणि या सोन्याच्या भावाच्या जमिनी कवडी मोल दराने घेण्याचा प्रयत्न या शासनाने या ठिकाणी लावला आहे। मी ताईंना फक्त एकच सांगू शकतो की बीडसुद्धा हा मराठवाड्यातच आहे आणि जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हे सुद्धा मराठवाड्याचा भाग आहे। परंतु हा अन्याय फक्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनाच आता शेतकऱ्यांवर होऊ राहिला आहे। जसं की जुन्या राजकारण्यांनी पश्चिम महाराष्ट्र सुधारला आणि आताच्या राजकारणी हे विदर्भ सुधारून घेते। म्हणजे याच्यामध्ये फक्त भराडला जात हा मराठवाडाच आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की मराठवाड्याचे नेते काय करते? मग मराठवाड्यामध्ये सुद्धा आमदार आहेत, मराठवाड्यामध्ये सुद्धा मंत्री आहेत, यांची गरज नाही का आम्हाला? म्हणजे आमची गरज नाही का त्यांना? असं असताना सुद्धा म्हणजे कुठेही पालकमंत्री असताना जर शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यायचीच नव्हती तर पालकमंत्री पद घ्यायला नव्हतं पाहिजे। म्हणजे असं असताना म्हणजे एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी चालू असताना मुद्दामून फक्त या आंदोलनाची टाळाटाळ करायची आणि याला कुठेही काही या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहायचं नाही असा पवित्रा या पालकमंत्र्यांनी घेतला आहे काय, अशी आमची सगळ्यांची भावना या ठिकाणी तयार होत आहे। आम्हाला जर का रास्त मोबदला जर भेटला नाही तर आम्ही 1 महिना लागो का 1 वर्ष लागू दिल्लीच्या आंदोलनासारखं या ठिकाणावरून हटणार नाही आणि जालना जिल्ह्यातली 1 इंच जमीन आम्ही या शासनाला घेऊ देणार नाही असं आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे।